हॅलो, आम्ही आता तुळजापुरात आलो आहे, मंदिराकडे चाललो आहे. बघा, पाऊस पडलेला आहे आणि चिखल झालेला आहे. आता पाऊस थांबला आहे, पण रस्त्याने चिखल खूप झालेला आहे. तर आता आम्ही पायी चालत मंदिराकडे चाललो आहे. थोडासा चिखल झालेला आहे, तसेच जायचं आता चालत मंदिराकडे. बघा किती पाऊस पडला आहे, पाणी साठले रस्त्यावर, चिखल पण खूप झालेला आहे. मला आता मंदिर आलं. बघा आता मंदिरापाशी आलो आहे आम्ही. हे बघा, हे मंदिर आहे तुळजाभवानीचं. आता मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. खूप छान मंदिर आहे. कधी पण या तुम्ही, इथं गर्दीच असते. कधी पण या, गर्दीच असते. खूप यात्रेकरू येतात इथं. आणि लग्न झाल्यावर तर पहिल्यांदा तुळजापूरला यावंच लागतं. तुळजापूरला यावं लागतं लग्न झाल्यानंतर. आता पायऱ्या उतरत आहोत मंदिरात जाण्यासाठी. पाऊस पडल्यामुळे हळूहळू चालतोय आम्ही, पाय घसरेल म्हणून. पावसाळ्याचे दिवस आहेत ना. तर आम्ही इकडं आलो आहे खाली. आता हे बघा, गाई मुखामध्ये आलो आहे. गाई मुखातून पाणी पडतंय, त्याच्यात आंघोळ करतात लोक. आम्ही फक्त आता डोक्याला, हातापायाला पाणी लावलं, डोळ्याला तोंडाला पाणी लावलं आहे, कारण आम्ही घरी आंघोळ करून आलो होतो. आता फक्त मिनी आंघोळ केली. मिनी आंघोळ म्हणतात त्याला. गाई मुखाचं पाणी. आता गाई मुखाच्या पाण्यातून हातपाय तोंड धुतलोय. वर निघालो आता पायऱ्या करून. आता पहिल्यांदा गणेशाचं दर्शन घ्यायचं असतं इथं. आधी दर्शन गणेशाचं आणि नंतर मग तुळजाभवानीच्या मंदिरात त्या गाभाऱ्याकडे जायचं. इथं दर्शन घ्यायचं. इथं महादेवाची. आता निघालो गणेशाच्या दर्शनाला. आता इथं गणेशाचं दर्शन. हा गणपती खूप जागृत आहे. हे बघा, हे गणेश, त्याचं दर्शन घ्यायचं. सिद्धिविनायक गणपती आहे, खूप पावतो नवसाला. सिद्धिविनायक गणपती. आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. आता इथं आत आलं आहे मंदिरामध्ये. आता इथं दर्शन घ्यायचं पादुकाचं. ज्यांना आत दर्शनाला जायचं नसतं, गर्दी असते, त्यांनी इथं दर्शन घेऊन फेरी मारून जातात. हे बघा, इथं दर्शन घ्यायचं तुळजाभवानीचं. हे मंदिरातला भाग आहे. आता मंदिरात आलो आहे, मेन मंदिरात. इथं फोटो काढून देत नाही मंदिरामध्ये. आता मंदिरातून बाहेर आलो आहे. आता एक फेरी मारायची. हे शिखराचं दर्शन घ्या तुळजाभवानीचं. शिखराचं दर्शन घेऊन पुढे जायचं. आता ते लहान लहान मंदिर आहेत,
यमाईचं दर्शन घ्यायचं. खूप लांबून लांबून लोक येतात तुळजाभवानी दर्शनाला. आणि कधी पण या गर्दी असते, कधी पण या गर्दी ही असतेच. बघा आता हे यमाईचं दर्शन घ्यायचं. चिंतामणी हे बघा, हे दगड आहे, ह्याच्यावर हात ठेवायचं आणि फिरवायचं. उजवं फिरलं की आपलं काम होत आहे, डावं फिरलं की आपलं काम होत नाही, आणि थांबलं की आपलं काम लांबणीवर जाणार आहे. अशी एक आख्यायिका आहे. लोक इथं बघतात माझं काम होईल का नाही. हे आहे दगडात, हे बघा हा दगड आहे. असं म्हणतात, उजवं फिरलं की आपलं काम होत आहे आणि डावं फिरलं की आपलं काम होत नाही, असं म्हणतात. चिंतामणी दगड म्हणतात हा. तुळजापूरमध्ये मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. हे चिंतामणी दगड आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि दगडाला हात लावायचा. उजवीकडे फिरला की होतं आहे काम आपलं आणि डावीकडे फिरला की आपलं काम होत नाही, असा हा दगड आहे. आणि हे आता तुळजापूरमध्ये छोटे छोटे मंदिर आहे. यमाईचं मंदिर आहे हे.